महत्वाचा एक मुद्दा मांडायचा म्हणजे तुमच्यापाशी तुम्ही जी मथुरची पायवारी जी केलती ती तुम्ही कुठेतरी प्रसिद्धीसाठी केलती असं तुमच्यावरती आळा आहे असं काय? नाही तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो पांडुरंग माने आणि स्वतः विशाल मोरे यांच्या गावात आणि त्यांच्याच गावात एक टॉपचा नंदी त्यांनी उतरवलाय, तर त्याची आपण आज माहिती जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा तुमच्या बैलाची ओळख करून द्या. हे आपला बैल आहे 40 गावचा आणि एक ज्यांनी आपल्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे अनुभव वेळोवेळी देतात आपले पांडुरंग ह्यांच्याकडे आपल्या कान्नरवाडी गावात उतरवला आहे. शंभू नाव आहे त्याचं. बरं, त्याचं त्या भागात त्याचं काय काय रेकॉर्ड आहेत? त्याचं ती बिनजोड्यात पोहतो, गोड्या बैलात पोहतो तिकडच्या भागात. गोड्या बैलात त्याचं रेकॉर्ड बघितलं म्हणजे लय मोठं रेकॉर्ड आहे. कारण की इकडे आत्तापर्यंत म्हणजे आम्ही आत्ता आणला आहे तेव्हापासून कुठलाच बैल त्याला पुरलेला नाही. आणि कारण की इथं जी ह्या जाऊन जी बैल येतात म्हणजे टॉपची सगळी बैल येतात आपल्या कान्नरवाडी गावात. इथं टॉपची बैल येतात. तसं आपला बबल्या म्हणून एक उतरायचा, बरोबर ना? बबल्या गावात जिकटांचा बावल्या म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे नाव. ती पण ह्याच गोट्यावर येतो इकडच्या भागात आणि नियोजन पण इथं चांगले होतात. मग असा शंभू आहे, बिनजोडचा भाषा म्हणलं तर काय हरकत नाही शंभूला. बरं, तिकडून येऊन इथं येऊन त्यानं काय काय कामगिरी केली? हे तर आता तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना, कारण की नवीन इकडे बैल आला म्हणजे पायऱ्याला एक महत्त्वाचा मुद्दा अडचण येते. मग त्याची अडचण तर येतेच, पण जेव्हा बैल आपण बाहेर काढलाय तेव्हा जाईल त्या मैदानात गटपास आहे, सुट्टा गटपास केला आहे. आता तसं बघितलं गेलं तरी उंबरमळ्याला 2दा मैदान तिथं 7-12ला 9-12ला अजून वडूज फाटीला मायनी मैदानात म्हणजे जाईल तिथं गटपास करतोय. पण त्याला तुम्हाला माहिती आहे पायऱ्याच्या अडचणीमुळं फक्त चर्चेत आहे ना, नाहीतर बैल स्वतःच्या जीवावर दिसायला बारकाच आहे पण स्वतःच्या जीवावर गाडी ओढून लावतो असा बैल आहे. पैराची अडचण येते म्हणजे काय, असं वायदी वगैरे का कसं? पैराची अडचण म्हणजे काय होतं, इकडच्या भागात सुरुवातीला कुठं पळायला दाखवा म्हणते, सगळ्याच माहिती व्हिडिओ मागून घेतात इथे. पण पहिला गोड्या बैलात पळत होता. आता इकडं मस्त पळाला 7-8 मैदानात गटपास केलं जाईल त्या मैदानात. सीमेला बैल पुरत नाही, गटातच बैल पुरत नाही. सीमेला अडचण मग लांबच राहिली गोष्ट. सीमेला 1-2-3 नंबरला असं उतरतोय घासाघाशीत. कोणत्या खांदून पोहते म्हणजे तो बैल? दोन्ही खांदी पोहतो, पण उजवी खांदी फिट आहे, बाहेर नेऊ द्या आत नेऊ द्या. आणि जर पब्लिकनं डावी साईडला आला की डावीने सुद्धा पोहतोय बैल ते. बरं, आणि ते नियोजनात कोणाच्या पळतो? नियोजनात आपले पांडुरंग, कारण की पहिल्यापासून म्हणजे एक अनुभवी पांडुरंग असू द्या, ही सोन्यामध्ये आमच्या गावचेच आहेत कान्नरवाडी, ही जॉकीसुद्धा आहेत, ही सुट्टी मेकर आहेत. म्हणजे नियोजन पांडुरंग करतात, त्यांचं नियोजन बरीच चांगलं नियोजन करतात ते. म्हणजे कुठंतरी अभ्यास बैलगाडी क्षेत्रात जे अभ्यास असतो ना ती पांडुरंगाशिवाय चांगलं तर कोणाला नाही माझ्या अंदाजे तर. आणि महत्वाचा एक मुद्दा मांडायचा म्हणजे तुमच्यापाशी तुम्ही जी मथुरची पायवारी जी केलती ती तुम्ही कुठेतरी प्रसिद्धीसाठी केलती असं तुमच्यावरती आळा आहे असं काय? नाही ती आता बरंच बघता यूट्यूबवर. कारण काय होते आपलं नाव म्हणजे आपण आपल्या कष्ट पहिल्यापासून नाव होतं, तुम्हाला माहिती आहे यूट्यूबला इंस्टाग्राम पहिल्यापासून नाव होतं. पण जेव्हा प्रेम असतं एक बैलाचं, कारण काय होतं काय लोक दाखवतात काय दाखवत नाही. मग आपल्याला दाखवायची सवय, आपण गेलो चालत त्याची वारी केली. मग त्यावर बरेच यूट्यूबर म्हणजे जाणार तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जाणारे असल्याशिवाय प्रगती होत नाही असं म्हणतातच. मग असंच कोणतरी जाणारी भेटली आपल्याला, ती यूट्यूबर तुम्ही बघितलं असेल, हे बाबा विचारलं त्यांनी हाला त्याला हे ते, म्हणजे एक दुसऱ्याच्या मनात काय नसतं पण एक नाही का दुसऱ्याच्या मनात काहीतरी काढून घ्यायचं असं तसं काहीतरी करायला लागलं. आता नवीन मला बी एक 4-5 दिवसापूर्वी ती व्हिडिओ आला की म्हणजे नाही का एका जणांना विचारलं की बाबा जे चालत जातात पळत जातात त्यांच्याबद्दल काय. मग हे काय होते, अशी जाणारे जे आहेत आपल्यावर त्यांच्यामुळे आपली प्रगती होती. कारण की आज त्यांचे आपल्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असू द्या, सबस्क्रायबर असू द्या, पण नाव एवढं झालं नाही. कारण की आत्ता बघू शकताय आपल्याला लोकांचं एवढं प्रेम भेटतंय, म्हणजे कुठे बी जावा विशाल मोरे म्हणलं की म्हणजे प्रेम भेटतेच, ते सगळ्याला माहीतच आहे. मग त्यामुळे काय होते, त्यामुळे लोक म्हणतात बाबा असं झालं तसं झालं, पण मी काय लक्ष देत नाही त्याकडे. काय शिकवलं तुम्हाला बैलगाडी क्षेत्रानं? शिकवायचं असं लय शिकवलं काय आता, कारण सगळ्याला माहीतच एक अनुभव येतो आणि एक माणसं जोडली चांगली. कारण जी लोक आपल्याला कधी ओळखत बी नव्हती काय नव्हती ती बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला माहितच आहे किती म्हणजे एक माणसं कमवायचं क्षेत्र म्हणलं तर बैलगाडी क्षेत्र म्हणता येईल. आज तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झाले? आता एक पुशेगाव मैदानाला म्हणजे मुलाखती घ्यायला आपलं एक पुशेगाव मैदान झालं तेव्हा 1 वर्ष झालं बरोबर. आज 1 वर्षात किती बैलांचे व्यवहार तुम्ही केले असं काय? आता तसं व्यवहार करायला मी जिथं होतो वैयक्तिक चांगल्या बैलांचे होतं, चिमण्या असू द्या, म्हणजे अजून जेव्हा 10 सारखा सरजा पळत होता आपल्या ह्यांच्याकडे तेव्हा सुद्धा आपण त्याचे नियोजन हे करायचे, म्हणजे बरेच असे व्यवहार केले. आणि सांगायला तसे बरेच आहेत नाही का, म्हणजे चांगले नामांकित बैल आहेत. आणि आता किती नियोजनात आहेत बैल? आता नियोजन चांगलं. आता ही शंभू पोहतोय, पलीकडे बाज एक वासरू आहे, ते वासरू असं आहे म्हणजे आता जर मैदानात काढायचं झालं त्याला पायऱ्या भेटला तर कोणाची बी गाडी ठोकणार नाही का, एवढा आपल्याला विश्वास आहे त्या बाजावर. कारण की आदत आहे
सध्या तर एवढं स्पीड कोणालाच नाही ह्या आदतला. आणि एवढं स्पीड आहे आता शंभू म्हणलं तर फक्त सुट्टी बैल ह्याला काय होते इद्रा बैल चालत नाही. पण सुट्टीवर जर सरळपणा बैल असेल तरी शंभू बी कोणाची बी गाडी ठोकू शकते, आपल्याला विश्वास आहे एवढा. त्या आदत बाजारचे काय कार्दित आपले आल्यापासून? आता 4-5 वेळा फक्त पळवलाय आपण, पण 4ही वेळेस गटपास आहे ती पण बैलाला उडत आणतोय. आणि आपली घरची गाडी का पळत नाही, फक्त एक खांदा म्हणून गाडी पळत नाही, तर ह्या गाडीने पण कोणाला ठेवलं नव्हतं. एवढा बाजाचा इतिहास आहे. कारण की म्हणजे ती आपला शंभूचा जो याडा बाजा पोहती तसंच हा बाजा आहे. कारण की हा आहे ना बैलपूरला की कुठल्याही मैदानात राहणार का तर राहणार, असा इतिहास आहे त्याचा बाजाचा. म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमच्या नियोजनात चांगली बैल पावण्याचा प्रयत्न करताय. आणि आपण नियोजन करतोय, पण आता तुम्हाला माहिती आहे पैऱ्याला बैलच देत नाहीत कोण, सगळ्यांचं अवघड आहे. तसे दुसरे आहेत, आता बैल पोहतो टाग्या पोहतोय, आपला कालेकरांचा टाग्या आहे. म्हणजे अशी चांगली चांगली बैल आहेत. आपला तळेगाव एक्सप्रेस गुरु आहेत, म्हणजे बरेच बैल चांगले चांगले पळत देत नाही का आपल्या नियोजन, असं काही नाही. मोना ड्रायव्हर कान आणि तसेच तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळाला? म्हणजे कुणापासून तुम्हाला कुणाकडून सांगण्यात आलं की ह्या क्षेत्रात वळणं ही एक क्षेत्र योग्य क्षेत्र असं? तसं म्हणायला गेलं तर म्हणजे सुरुवात आपण जेव्हा केली ती कंपनीतून सुरुवात केली ती, पण ती कंपनी तर सगळ्यांना माहितच आहे. म्हणजे सगळ्याला ती व्हिडिओ व्हायरल झाला आपला कंपनीतल्या मित्रांमुळे किंवा ही ती व्हायरल झाला. पण त्याच्यापूर्वी गेलं की जेव्हा आपण कंपनीत नव्हतो, कामाला नव्हतो जॉबला, तेव्हा इथं गावात ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्या गावात कोणी नाद केला तर ह्या दोघा भावांनी केला होता, सोने मोन्यांनी. आणि म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं, सहज चर्चा चाललेली की बाबा काय करतोय ते, सहज विचारलं ह्या दोघांनाच. तर काय नाही म्हणलं आम्ही घरचे गाय बघत बघत नाही का नाद बीज जोपासतोय. मग म्हणलं काय मला पहिलं काय माहीत नव्हतं एवढं नादातलं. ते म्हणतात, मी म्हणलं काय एवढं नादात नाही का. तेव्हा म्हणली तू फक्त एकदा मैदानावर जाऊन बघ, मग तुला कळलं ह्या नादात काय. कारण की नंतर ह्यांच्यावर एक दिवशी गेलो मैदानात, मग तेव्हा कळलं की जे मैदानात गेलं की आयुष्यातलं सगळं टेन्शन नाही का नाहीच होतं. म्हणजे एक सुरुवात तर ह्यांच्या एक ह्यांनी सांगितलं, आणि तिथनं हळूहळू पुढं तर म्हणजे नाही का अजून सपोर्ट भेटत गेला. मग तिथनं आपण बैलगाडी शेतात आलो. आणि तसं दुसरं सांगायचं म्हणजे आपलं हे मोना ड्रायव्हर कान्नरवाडीकर आणि सुट्टी मेकर बी टॉपचा सुट्टी मेकर आहे. कारण काय होतंय बरेच जण व्हायरल होतात ते कशामुळे सोशल मीडियामुळं, पण असे कित्येक सुट्टी मेकर आहेत जॉकी ते चर्चेचं कारण येतात ते म्हणजे कसं सोशल मीडियामुळं. आज ह्यांचं बघितलं तर गाडी आज मी बघितलं जसं आपला सागर काळभोर आहे, वैभव आहे साळुंके सुट्टी मेकर, नितीन ही म्हणजे निखिल शेट आहेत, ती बी चांगली सुट्टी मेकर करतात पण सुट्टी करतात. पण त्यातलंच हा बी नाही का मी व्हिडिओ बघितले चांगल्या पद्धतीने, तर ही पण कुठं कमी नाही का. म्हणजे असे काय होते काही जण उजेड देतात आणि काही जण अंधारात राहतात. त्यातलं आपलं हे मोना ड्रायव्हर सुट्टी मेकर बी आणि जॉकी तर काय परफेक्टच आहे, काय अडचण नाही. मोना ड्रायव्हर नमस्कार. ड्रायव्हर नमस्कार. तुम्ही गाडी चालवण्याचा नाद कधीपासून म्हणजे कधीपासून गाडीत बसला? गाडी म्हणजे बैलांचा नाद मला बारक्यापणीपासूनच आहे. म्हणजे मी ॲक्च्युली गुजरातला असायचो आणि गुजरातवरून मग आलो इकडं. मग इकडं आपले शेजारी पाजारी आवतातली बैल होतीच. मग ते बैलामागं मी सारखा फिरायचो. मग ती नाद लागत 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 गेला आणि मित्र आहे माझा एक सोन्या जाधव म्हणून, मग त्यांनी एक बैल घेतला बुलेट नावाचा. मग त्या बैलाच्या गाडीवर मी बसत होतो. म्हणजे त्या बैलापासून मी सुरुवात केली, तिथून जी नाद लागत गेला ती नाद लागतच गेला. मग नंतर हळूहळू मी फेऱ्याच्या गाड्या हाणू लागलो आणि परत फेऱ्याच्या हाणत आता मैदानात मग मैदानात आता गाड्या किती गटबीट असं काढलेत का? गटबीट काढलेत की. हो. आता तुमच्या नियोजन काय बैल आहे ती की. हो, चितेचा सोन्या पळतोय, परत ही शंभू बिंबू पण आपल्या नियोजनात पळते ती. बरं. तसेच तुम्ही ह्या क्षेत्रात ड्रायव्हर म्हणून खूप 1 वर्षापासून आहात. तुमचा गुरु कोण तुम्हाला मानता? गुरु मानायचं झाले तर मी माळेगावच्या छोट्याला माझा गुरु मानणार. कारण आपलं महाराष्ट्र केसरी ह्याचं मैदान नाही का ओढूसपाशी काय रे ना सातेवाडी बबल्या आपला जिकटांचा बबल्या आपल्याकडे असतो सांभाळाय. आणि मग त्या बबल्याची गाडी हाणायला आपण छोट्या ड्रायव्हरला बसवलेलं आणि ती जशी त्यांनी गाडी हाणली ते बघून माझं असं म्हणजे मनातच बसलं की बाबा आपण पण अशीच गाडी हाणायची ना, आपण गुरु मानायचं तर छोट्यालाच गुरु मानून सुरुवात करायची. तेव्हापासून मी म्हणजे असं जास्तच मला आवड निर्माण झाली ड्रायव्हर बनण्यामागं. तसेच शंभूची सुद्धा सुट्टी तुम्हीच करता? हो. आता शंभू कसा घरचा असल्यामुळे मला त्याच्या गाडीवर बसता येत नाही, पण सुट्टी मी करतो शंभूची. कसा सुट्टीला शंभू? शांत आहे, काय जिथं मांडेल तिथं उभा राहतो, सोडला निघून जातो रॉकेट. सुट्टी करायला असं कोणी शिकवली किंवा कुणाला असं आदर्श मानता तुम्ही? आता नाव प्रसिद्धच आहे सागर काळभोर, त्यांना बघून मी सुट्टी करायला शिकलो. बरं.
घे माझं. आदर्श मानता त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या विरुद्ध असे कधी गाड्या सोडल्यात का तुम्ही? हो आलाय की प्रसन्न 2-4 वेळा आलाय. आता आपल्याकडे वांगीचा शंभू होता आणि ह्याच्या मैदानात निमसोडच्या मैदानात तो प्रसंग आला. बाकासूरची सुट्टी कराय आपली सागर काळभोर आलती आणि मी शंभू सोडाय होतो आणि आला तो प्रसंग. आणि कधी सोबत सोडल्या गाड्या तुम्ही का सागर काळभोरने? नाही सोबत सोडायचा प्रसंग नाही आला, पण विरुद्धात 2-4 वेळा आला आणि टक्कर म्हणजे अशी चढाचढीच लढत दिली आणि चांगली बैल सुटली आपल्याकडे. तसेच तुमचे मोठे भाऊ आणि तसेच अनिकेत एलमर, तुम्ही घरातले मोठे चिरंजीव. हो मोठा. तुम्हाला हा नाद कसा लागला? नाद लागण्यामागं तर माझा छोटा भाऊच. का तर खूप कष्ट म्हणजे जरशा बिरशा करत करत म्हणजे कसं आहे शेतीच काम करत होतो. शाळा शिकत होतो पण नंतर ना पप्पा आजारी पडल्यामुळं जबाबदाऱ्या पडल्या. त्यामुळं घरी शेती करत करत ह्याला जास्त नाद होता बैलगाडी क्षेत्रात. मग ह्याच्यामुळं त्या क्षेत्रात जायचं म्हणजे एक कारण निर्माण झालं. ह्याच्यावर जास्त लक्ष ठेवायला लागायचं. बारका होता तेव्हा एक बारका असल्यामुळं जरा काळजी राहते. मग त्याच्यासोबत गाडीवर बसून त्याच्या पाठीमागं जायचो बसून. बघत 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 नाद लागला त्या क्षेत्राला. हे क्षेत्र नाद अशा पद्धतीचा लागला की सोडायचा म्हणला तरी सुटणार नाही असा नाद लागला. हे क्षेत्र निवडलं ती चूक झाली का बरोबर? नाही क्षेत्र निवडले ते चूक झाली असं म्हणता येणार नाही. ह्या क्षेत्रात चूक होईल असं कधीच नाही. चुकीचं ही क्षेत्र दिसतच नाही, कारण ह्या क्षेत्रात बरेच लोकांचं चांगलं झालंय आणि चांगलं होणार आहे. माझी तर अपेक्षा आहे की अजून बऱ्याच लोकांनी ह्यामध्ये प्रयत्न करावा. 100% त्यांना सुद्धा यश मिळा असं आहे. बरं, तसंच तुम्ही नवीन जेव्हा ह्या क्षेत्रात उतरला त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या का? अडचणी 100% अडचणी तर प्रत्येकाला येतात ह्या क्षेत्रात. आणि त्या अडचणी दुसरं कोणी नसून ती आपले शेजापाजारी म्हणा किंवा आपल्या गावातलीच असतात. 100% आम्हाला बी या क्षेत्रात अडचणी आल्या त्या आमच्या शेजापाजाऱ्यांमुळं. भरपूर नावं ठेवली शेजापाजाऱ्यांनी. जेव्हा आम्ही ही नाद चालू केला ना, वासरू खरेदी केलेलं मामाकडून आणलेलं. आमच्या मामाने आम्हाला एक नाद आहे म्हणून मामाने आम्हाला एक वासरू दिलेलं. ज्यावेळेस ती वासरू आम्ही शिकवायला सुरुवात केली ना, तेव्हा आमच्या शेजापाजाऱ्यांनी अशा पद्धतीने नावं ठेवली की लागला भिकारी नाद लागला ह्यांना, किंवा असं भले मनाला टोचणारे शब्द वापरले गेले पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कधी असं मनाला लागून घेतलं नाही. ह्यांना उत्तर द्यायचं आहे ना तर काहीतरी ह्यात मिळवूनच उत्तर द्यायचं, असं तोंड्यास तोंड उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं. मिळालं का त्यांना उत्तर तुमच्या? 100%. आता आमचं बघून बघून बरेच ते आमचे मित्र ह्या क्षेत्रात आमच्यामुळेच आले. असं भरपूर नाव कमवलंय. मला अभिमान वाटतो ह्याचा की बाबा आपल्याला बघून ह्या क्षेत्रात आला आणि भरपूर असं चांगलं नाव कमवलं. ते उत्तर 100% आमच्या गावाला मिळालं का तर मिळालं. बाबा एक यूट्यूबर झाला, एक ड्रायव्हर झाला, म्हणजे कानरवाडी गावाचं नाव कुठंतरी महाराष्ट्रभर होतंय. ह्याचा आनंद आम्हाला पण वाटतोय आणि आमच्या गावकऱ्यांना बी वाटतोय. जसं की तुम्ही सांगता की गोट्यावरती खूप लांबून बैल उतरवता, संभाजीनगरवरून नाशिकवरून, असे किती बैल उतरतात नक्की इथं? बैल बरं का, बैल अशी बरीचशी आली आणि नावातली बैल आली का तर त्यांना म्हणजे विश्वास आहे आपल्यावरती. परत ते आमचे चुलते आहेत पांडुरंग माने, ह्यांच्यावरती तर भरपूर विश्वास आहे त्या लोकांचा. आता ते एवढे लांब असतात, इथून नाही म्हणलं तरी 300-400 किलोमीटर त्यांचं घराचं अंतर आहे, तरीसुद्धा आपल्या विश्वासावरती त्यांची बैल इथं पळायसाठी येतात. ह्याच्यावरतीच आनंद वाटतो की बाबा त्यांचा आपल्यावरती चांगल्या पद्धतीचा विश्वास आहे. 10-12 बैल झाली असतील या दावणीवर. 10-12 बैलाला किती बैल अशी टॉपला पाहिली येते? अशी टॉपला पळणारी तर भरपूर आली, पण त्यातल्या त्यात जर माझ्या आठवणीतला बैल म्हणायचं झालं तर जिकटांचा छत्रपती संभाजीनगरचा बबल्या. काय करते तिथं? कारकीर्द म्हणजे बैल दोन्ही खांदी आतला बरं का. पैऱ्यासाठी अडचणी यायच्या पण आपल्या चुलत्यांचं बऱ्यापैकी नाव असल्यामुळं त्याला कधी पैऱ्याला अडचण आली नाही. दोन्ही खांदी आतला बैल, पण गाडी बांधूनच पळणार. तुमचा किती पण बाहेरनं पळणारा बैल असू दे किंवा आतनं पळणारा असू द्या, 100% बैल स्वतःची जेव्हा गाडी बांधून लावणार का तर लावणार. गुलालचा बैल आल्यानंतर बैलाने आम्हाला जर गुलाल दिला असला तर बबल्यानंच गुलाल दिला आणि एकदा नाही 3-4 वेळा गुलाल मिळवून दिला. आमचं नाव बऱ्यापैकी नाव करण्यामागं बबल्याचं आहे आमचा. आणि जसं की तुम्ही आता एक यंग आहे, तरुण पिढी, तर तुम्ही तुमच्या तरुण पिढीला काय सांगणार? म्हणजे तुमच्या बराबरच्या पोरांना ही क्षेत्र चांगलं का वाईट? नाही, आमच्या जर बराबरीच्या पोरांना सांगायचं झालं, आमच्या म्हणजे परिस्थिती त्यावेळेस तशी होती की शेती कामच करायचा शेवटचा पर्याय होता. पण माझं असं म्हणणं आहे की बाबा माझ्या बराबरींच्या मुलांना की तुम्ही
चांगल्या पातळीवरती जावं बाबा, किंवा एखादं जॉब करावं, किंवा शाळा कॉलेज शिकून चांगल्या मार्गाला लागल्यानंतर आपलं बाबा काहीतरी आपण कमवतोय हे ज्यावेळेस आपल्याला कळेल की बाबा हां आता आपण काहीतरी कुठेतरी नाद करू शकतो, त्यावेळेसच ह्या नादात यावं, ह्या क्षेत्रात यावं असं मला वाटतं. तर मित्रांनो, असं ते आपले पांडुरंग माने यांच्या दावणीवरती आज आपण आलतो आणि त्यांच्या दावणीवर शंभूची आपण मुलाखत घेतली. जर कशी वाटली मुलाखत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.